नमस्कार विद्यार्थी मित्रो, न्याय साधना ई-लर्निंगमध्ये स्वागत आहे. मित्रो, या अगोदरच्या तासिकेमध्ये आपण जी की काव्यानंदासाठी असलेली एक कविता बहु असत सुंदर की संपन्न महा हे जे की श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांची जी कविता आहे, ही कविता काव्यानंदासाठी दिलेली आहे. त्या कवितेचा आपण अभ्यास पाहिला आहे. आता प्रत्यक्ष अभ्यासक्रमासाठी असलेले जे घटक आहेत त्याला आपण सुरुवात करत आहोत. तर आपल्या पाठ्यपुस्तकातील जो पहिलाच घटक आहे तो म्हणजे वेगवशता. या पाठाचे लेखक आहेत प्राचार्य शिवाजीराव भोसले. वेगवशता लेखक आहेत प्राचार्य शिवाजीराव भोसले. त्यांचा जागर खंड भाग 2 जागर खंड भाग 2 या पुस्तिकेतून हा एक पाठ्यद्वारा घेतलेला आहे. प्राचार्य शिवाजीराव भोसले एक नामवंत वक्ते आहेत. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विचारवंत, एक व्यासंगी लेखक. देशात आणि विदेशात अनेक विषयावर त्यांनी व्याख्यानं दिलेली आहेत. पुणे येथील वसंत व्याख्यानमाले 28 वर्ष त्यांनी व्याख्यानं दिलेली आहेत. कथा वक्तृत्वाची जागर खंड 1 व 2, जीवनवेध, दीपस्तंभ, देशदशीची दार्शनिक, मुक्तिगाथा, महान मानवाशी, यक्ष प्रश्न, हितगोष्टी हे त्यांचे ग्रंथ प्रकाशित आहेत. औरंगाबाद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे ते माजी कुलगुरू होते. राजेश्वर शाहू महाराज पुरस्कार, श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार यासारख्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेला आहे. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी आपल्या या वेगवशता या पाठामध्ये हा वैचारिक पाठ आहे आणि या वैचारिक पाठामध्ये लेखकानं अति वेगाच्या आहारी गेलेल्या माणसाच्या विकृतीवर नेमकेपणाने बोट ठेवला आहे. कारण वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी वाहनाची गरज लेखकालाही पडते. मात्र गरज नसताना खोट्या प्रतिष्ठेपायी कर्ज काढून वाहन खरेदी करण्याच्या वर्तमानकालीन मानसिकतेवर लेखकाने प्रकाश टाकला आहे. कारण आजच्या समाज व्यवस्थेतील लोकांची मानसिकता त्यांनी जाणली आणि आज ही खोटी प्रतिष्ठा मिळवण्यासाठी, एक स्वतःच्या श्रीमंतीचा बडेजाव दाखवण्यासाठी किंवा वेळप्रसंगी कर्ज काढून जे की वाहन खरेदी करण्याची आजच्या समाजातील लोकांची जी मानसिकता आहे त्यावर विचारवंत त्यांनी केलेला आहे. महानगरात, शहरात ठराविक वेळेत अनेक ठिकाणी पोहोचून कामे करावी लागतात. हे खरे असले तरी नको तितक्या वेगानं वाहने चालवून लोक अपघातांना निमंत्रण देताना दिसत आहेत. याच्या लेखकाला एक वैषम्य वाटतं आहे. वेळ वाचवण्यासाठी माणसे वाहने वापरतात, परंतु वाचलेला वेळ पुन्हा वाहन चालवण्यात वाया घालवतात. तेव्हा वाहने माणसावर स्वार होतात. अशी मार्मिक टिप्पणी लेखक या ठिकाणी करतायत. अफाट वेगाने वाहने चालवण्याच्या प्रवृत्तीमुळे वाहन चालकांच्या शरीर मनावर अनावश्यक ताण निर्माण होतो, अनावश्यक स्पंदने निर्माण होतात आणि त्यामुळं स्वत्व आणि स्वास्थ्य हिरावून घेणारा अनैसर्गिक वेग कमी करण्याबाबत लेखक शेवटी कशा प्रकारे स्पष्ट इशारा देतात ते सुद्धा या पाठाच्या माध्यमातून आपल्याला पाहायचं आहे. कारण वेग हे गतीचं रूप आहे. कारण की आपलं जीवनच स्थिती आणि गती याच्यामध्ये विभागलेलं आहे. कारण की धावणे, पळणे, चालणे हे जीवनचक्र फिरतच असते आणि मग आपल्या विचारांची गती असते. पण जी विचारांची गती असते तिला आपण प्रगती असं म्हणतो. पण ज्या विचारांना दिशा आहे त्यालाच प्रगती असं म्हणता येईल. पण ज्या विचारांना दिशा नाही, जी दिशाहीन गती आहे त्याला अधोगती असं म्हणता येईल. आणि हीच आजच्या समाजातील लोकांची जी प्रवृत्ती आहे, ती विकृती आहे, ती विकृती या ठिकाणी आपल्याला आढळत आहे. आजच्या जीवनामधील या समाज जीवनातील एक विलक्षण वेगवानता जी आढळते. कारण की रस्ते हे वाहनांनी पूर्णतः व्यापलेले आहेत. माणसे घरात राहूनच म्हणूनच अल्पकाळ तरी स्थिर राहतात आणि बाहेर पडल्यानंतर ते आर्थिक होतात.
आणि म्हणून लेखकाला हा प्रश्न पडतो की असल्या की जगभ्रमण करून येणाऱ्या अनेक विचारवंत, अनेक संशोधक आणि जगभ्रमण करून आले तेवढी तरीही एवढी अवखळपणा, वाहनांचा अवखळपणा त्यांना कधीही जाणवलेला नाही. पण तो आज मात्र वाहनांचा जो अवखळपणा, अप्रमाण अवास्तव असलेला वेग, अनावश्यक असलेला वेग हे मात्र लेखकाला कुठंतरी खटकते आहे. आणि म्हणून आजच्या तरुणाईची एक मानसिकतेचा त्यांनी विचार केला, आजच्या वास्तव समाज जीवनाचा त्यांनी अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर त्यांना असं जाणवलं तर की यथाप्रमाणे गती ही प्रगती आहे, ही प्रवृत्ती आहे, परंतु अवास्तव, अनावश्यक, अप्रमाण गती ही मात्र विकृती ठरू शकते. आणि म्हणून आजचा समाज, आजच्या वास्तव समाजाची जी मानसिकता आहे ती मानसिकता ही अमेरिकेतील लोकांच्या जीवनशैलीप्रमाणे आपलंही जीवनशैली जगण्याचा ते विचार करत आहेत. पण अमेरिका ही विकसित प्रगतशील असलेलं हे राष्ट्र आणि त्यांच्या जीवनशैलीचा आपण विचार करत असताना फक्त आपण भौतिक दृष्टिकोनातून त्यांची प्रगती पाहतो आहोत. पण केवळ त्यांच्या विचारांची जी गती आहे ती विचारांच्या गतीचा आपण विचार कधीच केलेला नाही. फक्त दृश्य स्वरूपात त्याचं राहणीमान, वेश, पोशाख ह्या बाह्य बाबीचाच आपण फक्त विचार केलेला आहे. परंतु अमेरिकेतील लोकांचे जे व्यावसायिक धोरण जे आहे ते खूप उच्च आहे. कारण की त्यांना सर्व कामं तेवढ्या वेळेमध्ये त्यांना साधायची असतात आणि म्हणून ती त्यांचं जे की उत्पन्नही तशा प्रकारचं ठरलेलं असतं आणि म्हणूनच ते जे अमेरिकेतील लोकांचं जीवन हे गतिमान झालेलं दिसून येते. पण तो भारतातील व्यक्तीसुद्धा तशाच प्रकारचं जीवन जगण्याचा प्रयत्न करतायत. पण तो हे मात्र कुठंतरी विकासाला, समाजाच्या विकासाला एक अडथळा आणणारा ठरू शकते. आणि म्हणून आजच्या समाजातील तरुणाची जी मानसिकता आहे आणि ती स्वस्थ आणि स्वस्थता हिरावून घेणारी आहे, अस्वाभाविक आहे, ह्या अशा प्रकारचा विचार त्यांनी या पाठामधून दिलेला आहे. काय आपण सविस्तर पाहूया. वेग हे गतीचं रूप आहे. आपले जीवनही स्थिती आणि गती यात विभागलेले आहे. थांबणे, चालणे, धावणे असे जीवनचक्र फिरतच असते. आपल्या विचारांनाही गती असते. जिला आपण प्रगती म्हणतो ती विचारांची गती असते. गतीला जेव्हा दिशा असते तेव्हाच ती प्रगती असते या संज्ञेला पात्र ठरते. दिशाविहीन गती ही अधोगती ठरते. आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. विद्यार्थी मित्र, आपण पाहिले की प्राचार्य शिवाजीराव भोसले याने वेगावर मानव कसा वश झाला याचं विचारमंथन करत असताना तर ते वेग हे गतीचं रूप आहे. कारण की साहजिकच आपलं जीवन हे स्थिती आणि गती ह्या दोन भागामध्ये विभागलेलं आहे. आणि गती जी आहे, थांबणं, चालणं, बोलणं, धावणं, हे जीवनचक्र फिरत असते आणि त्याच पद्धतीने आपल्या विचारांची सुद्धा गती असते. पण ज्याला आपण प्रगती म्हणतो की ज्या विचारांना दिशा असते आणि दिशानुसार जो गती घेतो त्याला प्रगती असं म्हणता येईल. परंतु जी दिशाविहीन गती आहे त्याला मात्र अधोगती म्हणावं लागेल. कारण आजच्या वास्तव समाजातील जे समाज जो गती घेतोय ती गती दिशाविहीन गती आहे. त्या गतीला कुठल्याच प्रकारची दिशा नाही आणि म्हणून ती प्रगती होण्याऐवजी ते अधोगतीकडे जात आहे. हेच यामध्ये आपल्याला जाणून येते. रस्ते वाहनांनी व्यापलेले असतात. माणसे घरात राहतात, म्हणूनच अल्पकाळ तरी स्थिर राहतात. एरवी गतीपरी अगतिक होतात. अहोरात्र भरार नाही आणि थरारणारी वाहने पाहिले म्हणजे आश्चर्य वाटते. ही आली कुठून, आली कशी आणि कशासाठी? पूर्वी देशोदेशीचा इतिहास घडला, लोकांनी जगप्रवासही केला, पण आजची एवढी अवखळ वाहने कोठे दिसत नसत. आता माणूस घरातून दारात आला की वाहनावर आरूढ होतो. वेळ थोडा असतो, कामे बरेच असतात, पायी चालत ती उरकता येत नाही. जीवन हे दिशांना विभागलेले आहे. मुलांची शाळा एका टोकाला, आपले कार्यालय दुसऱ्या टोकाला, मंडई एका बाजूला, दवाखाना तिसऱ्या टोकाला, अशी जी की विविध कामामध्ये की कुठल्या तरी दिशेला
एक जीवनाची टोकं ही साधणार कशी? शेवटी गती ही घ्यावीच लागते. परंतु ही जी गती आहे की यथाप्रमाणे गती ही गरज आहे, पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे. कारण की विद्यार्थी मित्र, कारण की आजपर्यंत अनेक विचारवंत आणि संशोधकांनी हे जगभ्रमण केलं, जगप्रवास केला. म्हणून हा तरी जगप्रवास करत असताना त्यांना हा वाहनाचा अवकळपणा कुठेही जाणवला नाही. पण तो आज मात्र की स्वतःच्या आसपासच विकत असताना हे वाहनाची असलेली गर्दी जी आहे ती गर्दी त्यांना जाणवत आहे. कारण आजच्या लोकांचं जे काही जीवनमान आहे, जीवनमान कसं बदललं आहे. कारण की वेळ कमी आणि कामे अनेक असतात आणि कामे पूर्ण करण्यासाठी, सर्व कामे योग्य त्या पद्धतीने साधण्यासाठी, ही जीवनाची टोकं शोधण्यासाठी ही गती घ्यावीच लागते. पण ही गती यथाप्रमाणे गती असणं गरजेचे असते. पण अनावश्यक, अप्रमाण आणि अवास्तव गती ही मात्र एक विकृती ठरू शकते. आणि म्हणून आपली कामं यथासांग पार पाडावी एवढा वेग जीवनाला असायला हवा. त्यापेक्षा अधिक वेग म्हणजे अक्षम्य आवेग म्हणावा लागेल. अक्षम्य आवेग म्हणजे ही एक विकृती आहे. कारण जो यथाप्रमाणे वेग आहे तो आवश्यक आहे. त्या वेगानुसार आपण आपली कामं जर साधली तर एका पद्धतीने पूर्ण करू शकतो. पण तो साहजिकच अनावश्यक, अप्रमाण, अवास्तवचं वेग देत असो तर साहजिकच तो अक्षम्य आवेग ठरेल, ती एक विकृती ठरेल आणि म्हणून तो एक आत्मघातकी ठरू शकतो. यासाठी आपण यथाप्रमाणे वेग स्वतःच्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. अमेरिकेसारख्या देशात माणसे वेगाने जीवन जगतात. घरोघर आणि दरडोई वाहन उपलब्ध असते. रस्ते रुंद, सरळ, निर्विघ्न आणि एक मार्गी असतात. घरे, कार्यालये, बाजारपेठा या निदान 100 मैलाचे किमान अंतर असते. जवळच्या जवळ सगळे असे सहसा नसते. अंतरावरच्या गोष्टीशी जवळीक साधण्यासाठी दूरवर जावे लागते आणि म्हणून यातून माणसात दुरावा निर्माण होतो. तो जाचदायक आणि असह्य होऊ नये म्हणून वेगाचा आश्रय घेतला जातो. वेगामुळे माणसे बेभान होतात. भान हरपले म्हणजे अस्वस्थता विरून जाते आणि वेगात एक बेहोशी असते. कारण की आजच्या व्यक्तीमध्ये अमेरिकेतील जीवनशैलीचा विचार प्रभाव पडलेला दिसून येतो. आणि म्हणून भारतातील व्यक्तीसुद्धा अमेरिकेतील व्यक्तीप्रमाणे एक स्वतःचं जीवन जगण्याचा तो प्रयत्न करतो. पण त्यांचं व्यावसायिक धोरण, व्यावसायिक दृष्टी आणि जी काही कार्यालयीन कामं ती सांगण्यासाठी त्यांना वाहनाचा वापर करावा लागतो. पण तिथली जी परिस्थिती आहे, रस्ते रुंद आहेत, सरळ, निर्विघ्न आहे आणि म्हणून त्या बाजारपेठा, तिथे शाळे याचे जे काही अंतर आहे ते सर्व साधण्यासाठी त्यांना वाहनांचा वापर करावा लागतो आणि तो त्यांच्यासाठी आवश्यक ठरतो. परंतु भारतीयांचे मात्र की अनावश्यक वाहनाचा वापर करत असल्यामुळं साहजिकच ते योग्य ठरण्यापेक्षा ती त्यांची विकृती ठरू शकते आणि साहजिकच स्वतःमध्ये एक अस्वस्थता, त्या वेगात एक बेहोशी आलेली असते. आणि म्हणूनच भारतीय व्यक्ती ह्या अमेरिकन व्यक्तीच्या जीवनशैलीचा अवलंब करण्याचा प्रयत्न केल्यामुळंच की काय की वेगवान मानव हा वेगवश होत चाललेला आहे. भारतीयांनी अमेरिकन जीवनशैली पत्करण्याचे कारण नाही. आपल्याकडे अंतरे कमी आहे, माणसे खूप आहेत, कामेही फारशी नाही, जीवनाची टोके सहजपणे साधता येतात. थोडी त्वरा करावी लागते, पण भरधाव वेगाने अंतर काटावे अशी स्थिती नसते. मुंबईसारखे विस्तीर्ण नगर गाड्यांनी सांधलेले असते, पण त्यात गाड्या रुळावून चालतात. त्यात भरकटणे फारसे नसते. गाडीत चढले म्हणजे माणसाचे धावणे थांबते आणि साहजिकच यातूनच हे जी की वेग हे गतीचं जरी लक्षण असलं, प्रगतीचं लक्षण असलं, पण तो वेग हे एक दिशा देणारा असावा. दिशाहीन वेग हा अधोगतीचं लक्षण ठरू शकतो. म्हणून प्रत्येक व्यक्तीनं स्वतःच्या जीवनामध्ये प्रगती करत असताना त्याला एक दिशा असावी. त्या दिशेनुसार जर आपण
स्वतःच्या जीवनामध्ये वेग घेतला तर साहजिकच आपली प्रगती चांगल्या प्रकारे साधल्या जाऊ शकते. पण दिशाहीन गती ही माणसाच्या जीवनाला अधोगती ठरू शकते. ती एक विकृती आहे, अक्षम्य आवेग आहे, असा विचार प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी या पाठामध्ये आपल्याला दिलेला आहे. तर हा जो की पहिला उतारा आपण पाहिला आहे, यामध्ये प्राचार्य शिवाजीराव भोसले की माणसाचे जीवन कसं स्थिती आणि गती याला विभागलेलं आहे, याच्यावर आधारलेला आहे. आणि हे सर्व सांगत असताना गती हे माणसाच्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे. ती प्रगती साधते, पण त्या गतीला जर दिशा असेल तरच ती प्रगती ठरू शकते. पण दिशाहीन गती ही कशी अधोगती ठरते याचा विचार मांडत असताना त्यांनी वाहनाचा वापर उदाहरण घेऊन की माणसाच्या वेगाचं जे की अवतरण आहे त्याने त्या ठिकाणी दाखविलेलं आहे. आणि म्हणूनच अशा प्रकारे आजच्या ह्या तासिकेच्या माध्यमातून की वेगवश की मानव हा वेगाला कसा वश झाला आहे याचंच उदाहरण त्यांनी याच्यामध्ये दिलेलं आहे. पुढील तासिकेमध्ये त्याने वेगवेगळ्या प्रकारचे दाखले देऊन की मानवाला वेगवश न होता, जर वेगवश होत असतील त्या स्पंदनानं मानव स्वतः हा बेहोशी होऊ शकतो, बेभान होऊ शकतो, याचे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे दाखले त्यांनी दिलेले आहेत. तर उर्वरित जो भाग आहे तो आपण पुढील तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत. आजच्या तासिकेमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया. धन्यवाद.